ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती सर्व ॲग्रिकॉस मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझी रिक्वेस्ट होती की प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा एकदा एक व्हिडिओ त्याच्यावरती एक तयार करा, म्हणून प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा हा व्हिडिओ मी तयार करत आहे. त्याची डेट आहे 14/3/2018, संध्याकाळी 4 वाजता हा पेपर घेण्यात आला होता. त्यातील पहिलाच क्वेश्चन पासून सुरुवात करू. पहिला क्वेश्चन आहे, टिंबटिंबचं वैज्ञानिक नाव काय? टिंबटिंब काय ते त्यांनी दिलेलंच नव्हतं. सो दुसरा क्वेश्चन आपण घेऊ डायरेक्ट. उडदाचे शास्त्रीय नाव काय? फिग्ना मुंगो हे उडदाचं शास्त्रीय नाव आहे. टिंबटिंब हे जैविक खत वस्तुतः सहजीवी आहे. सहजीवी म्हणजे सिम्बायोसिस. ओके, कोणता? अर्थातच रायझोबियम. सिम्बायोसिस प्रक्रियेने शिंबावर्गीय ज्या वनस्पती असतात, शेंगा ज्या वनस्पतींच्या असतात, त्या वनस्पतींच्या मुळांच्या मध्ये ज्या गाठी असतात त्याच्यामध्ये हे रायझोबियम असतात. चला, पॅशन फ्रूट हे काय आहे? झाड आहे, बारमाही वेल आहे, झुडूप आहे की वार्षिक आहे? तर हे बारमाही वेल आहे. ओके, नेक्स्ट. पाचवा क्वेश्चन हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. तुम्ही पॉज करून बघू शकताय, त्याचं उत्तर 64 आहे. त्यानंतर स्पायनोसॅड हे काय आहे? हे काय आहे? फक्त स्पर्शविष आहे, फक्त अन्नमय विष आहे? तर याचं उत्तर दोन्हीही नाही. त्यापैकी कोणत्या झाडाचा आकार छत्रीसारखा असतो? तर त्याचं उत्तर आहे वर्षावृक्ष. याचा आकार छत्रीसारखा असतो. तर अर्का आयव्हरी हे कोणत्या पिकाचं वाण आहे? अर्का आयव्हरी अर्थातच गुलाब. गुलाबाचं वाण आहे. इंग्लिश ग्रामरचा पुढचा क्वेश्चन आहे. तो काय म्हणतोय की चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. शी इज क्वाईट डॅश डॅश इन फ्रान्स ॲज शी स्पीक्स फ्रेंच फ्लुएंटली. तर याचं उत्तर आहे कम्फर्टेबल. शी इज क्वाईट कम्फर्टेबल इन फ्रान्स. ती कम्फर्टेबल आहे फ्रान्समध्ये. का कम्फर्टेबल असू शकते? कारण का तर तिला फ्रेंच भाषा फ्लुएंटली बोलता येते, म्हणून ती कम्फर्टेबल आहे. ओके. महाराष्ट्राची हिवाळी राजधानी अर्थातच नागपूर. अमेरिकन कपाशीची लागवडीसाठी बियाणांचे सर्वमान्य प्रमाण किती आहे? स्टँडर्ड सर्वमान्य प्रमाण, स्टँडर्ड रेशो त्याचं किती आहे? किती किलोग्राम प्रति हेक्टर आहे? 15 ते 25 किलोग्राम प्रति हेक्टर आहे. कोणत्या राज्यात दिग्बोई तेल शुद्धीकरण कारखाना आहे? आसाममध्ये आहे. चला, भुईमुगाचे भरपूर उत्पादन कशाचा वापर केल्यावर होऊ शकतं? भुईमुगाचं स्फुरदचा, नायट्रोजनचा की नायट्रोजन न देता की दाटीने लागवड केल्यावर? तर स्फुरदचा. अर्थातच स्फुरद जास्त जेवढं टाकाल, जास्त पण नाही, पण एका लिमिटपर्यंत, बट एका स्टँडर्ड लिमिटपेक्षा थोडंसं जादा. आणि जेवढा त्याचा वापर जास्त केला तेवढा आपल्याला भुईमुगाचं उत्पन्न जास्त निघतं. पण जर एक्सीड झालं प्रमाण तर तेही हानिकारक आहे. ओके, नेक्स्ट. कोणती माती अधिक सुपीक असते? भारी पोताची. अर्थातच ब्लॅक कॉटन सॉइल, भारी पोताची. अनंत या समासाचा प्रकार हा आता आहे. अनंत म्हणजे मराठी ग्रामर आलेला आहे. हा कोणता समास आहे? अर्थात हा बहुव्रीही समास आहे. मातीचा काळा रंग किंवा करडा रंग मुख्यतः मातीतील कोणत्या घटकामुळे असतो? अर्थात ह्युमस. ह्युमसला सेंद्रिय घटक म्हणतात, ऑर्गॅनिक मॅटर. महाग्रेपचे मुख्यालय. महाग्रेप. आता ग्रेपचं कुठं कुठं उत्पादन चांगलं होतंय महाराष्ट्रात? नाशिकमध्ये होतंय, तासगाव, सांगलीमध्ये होते. पण हा ट्रिकी क्वेश्चन विचारलाय मित्रांनो. याचं उत्तर आहे पुणे. त्यापैकी कोणते राज्य महाराष्ट्राशी सीमा सामायिक करत नाही? कोणतं आहे? कर्नाटक आहे खाली, गोवा त्याच्या शेजारीच आहे, कोकणात गोवा अटॅच आहे, कर्नाटक कोल्हापूरच्या सांगलीच्या खाली आहे आणि गुजरात वरती आहे पालघरला. तर राहतंय तमिळनाडू. हवामान हे टिंबटिंब असते. कसलं असते हवामान? लघु कालावधीसाठी असते. हवामान आणि वातावरण याच्यात फरक आहे, म्हणजे क्लायमेट अँड वेदर. राईट, क्लायमेट आणि वेदर याच्यामध्ये फरक आहे. रिझनिंगचा आहे, बुद्धिमत्ताचा. मनुष्य ज्या गोष्टीच्या दिशेने प्रयत्न करतो त्या गोष्टी म्हणजे टिंबटिंब होय. उद्दिष्ट. मनुष्य उद्दिष्टाच्या दिशेने नेहमी प्रयत्न करत असतो. एक व्यक्ती एक मत हे खालीलपैकी कशाचे तत्व आहे? अर्थातच सहकार. सहकाराचे तत्व आहे. एक व्यक्ती असेल तर एकच मत मिळणार. त्याने किती शेअर्स घेऊ देत, त्याने 1 शेअर्स घेऊ द्या अथवा 100 शेअर्स घेऊ द्या. पण सहकारामध्ये अशी पद्धत आहे की एक व्यक्ती आहे, एका व्यक्तीने किती शेअर्स घेतले तरी त्याचं एकच मत मांडण्यात येईल.
चला 23वा प्रश्न. नववधू प्रियामी बावरते लाजते पुढे सरते फिरते. या ओळीतील वृत्त कोणते आहे? हा मराठी ग्रामरचा क्वेश्चन आहे. त्याचं वृत्त आहे नववधू. टिंबटिंब इंटरनेटच्या माध्यमातून लाईव्ह चॅटवर नागरिकांशी संवाद साधणारे पहिले भारतीय राजकारणी कोण होते? इंटरनेटच्या माध्यमातून लाईव्ह चॅट केलेलं त्यांनी, ते होते नरेंद्र मोदी, आत्ताचे प्राईम मिनिस्टर. लोह, जस्त, बोरान आणि मॉलिब्डेनम ह्यांना टिंबटिंब असे म्हणतात. म्हणजे काय म्हणतात? लोह, जस्त, बोरान आणि मॉलिब्डेनम त्यांना म्हणतात लघु पोषण द्रव्ये, मायक्रो न्यूट्रिएंट्स. चला 26वा क्वेश्चन. युरियाची आम्लधर्मिता किती असते? युरियाची आम्लधर्मिता असते 80. लागवडीसाठी ऊसाच्या वरच्या भागाची निवड केली पाहिजे कारण कलिका उती टिंबटिंबने समृद्ध असतात, ग्लुकोजने समृद्ध असतात. यांत्रिक अवजारे वापरून मातीच्या रचनेत पिकांच्या उत्पादनासाठी अनुकूल बदल करण्याला टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात? मशागत. यांत्रिक अवजारे वापरून मातीची रचना बदलायची तेवढी मशागत त्याला म्हटलं जातं. पेरणी तर म्हणत नाहीत, आच्छादन पण म्हणत नाहीत, संवर्धन पण म्हणत नाहीत, तर त्याला मशागत असं म्हणतात. त्यानंतर आलाय तो मॅथ्सचा क्वेश्चन आहे 29वा. त्यानंतरचा क्वेश्चन मॅथ्सचा आहे 29वा. 30वा क्वेश्चन आहे. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास काय म्हणतात? केवळ वाक्य. टिंबटिंब असेल तर एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून काळजीपूर्वक पाहिले जाते. आवड, आवड असणे गरजेचं आहे. माणूस सवड काढतोच. इंग्लिश ग्रामरचा क्वेश्चन आहे. डॅश डॅश AICTE इज ऑल सेट टू डिलिव्हर डॅश डॅश लिदल ब्लो टू ऑल दोज इन्स्टिट्यूशन्स दॅट आर नॉट फॉलोइंग देअर प्रिस्क्राइब्ड नॉर्म्स. उत्तर आहे दो AICTE. दो स्पेसिफिक आहे AICTE हे इन्स्टिट्यूट अँड ए लिदल ब्लो. तर याचं उत्तर द आणि ओ, ऑप्शन सी. टिंबटिंबी ही आंब्याची अंगणात लावली जाणारी जात आहे. आम्रपाली आपण अंगणातही लावू शकतो. जेव्हा एखाद्या खतामध्ये एकच पोषण द्रव्य असते तेव्हा त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? सरळ खते म्हणतात. अर्थातच एरंड हे टिंबटिंब या कुळातील आहे. युफोर्बियासी एरंड. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम व ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम कोणत्या योजनेत समाविष्ट करण्यात आले? जवाहर रोजगार योजना. जवाहर रोजगार योजना पहिला ऑप्शन आहे. 37. अजिंठा हे टिंबटिंब करता प्रसिद्ध आहे. बौद्ध लेणी स्मारकासाठी अजिंठा हे प्रसिद्ध आहे. त्यानंतर परत आलेला आहे रिजनिंगचा क्वेश्चन. आता ही म्हण मराठी ग्रामर. एका खांबावर टिंबटिंब, एका खांबावर द्वारका, अशी ती म्हण आहे. परत इंग्लिशचा आलेला आहे आर्टिकल वरती. बास्केट मेड बाय डॅश डॅश नागा वुमन ऑफ इम्फाल आर ब्युटिफुल अँड सोल्ड ऑल ओव्हर डॅश डॅश वर्ल्ड. आता द नागा वुमन स्पेसिफिक व्यक्ती आहे त्यामुळे दच येणार आणि द वर्ल्ड एकच आहे त्यामुळे तिथेही द येणार. द असं दोन्ही ठिकाणी द येईल. त्यानंतर परत रिजनिंगचा क्वेश्चन आलेला आहे. भाज्यांना आवश्यक असलेल्या प्रमाणात अनुरूप आकाराच्या पेट्यांमध्ये ठेवण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात. काय म्हणतात? पॅकेजिंग. काय म्हणतात? तर पॅकेजिंग असं म्हणतात. खालीलपैकी कोणत्या पिकातील कोवळ्या फुलाचा भाग भाजी म्हणून वापरला जातो? ग्लोब आर्टिचोक. ह्या पिकातील कोवळ्या फुलाचा भाग भाजी म्हणून वापरला जातो. अशी भाजी काय आपल्याकडे शक्यतो नसते त्यामुळं याचं उत्तर थोडंसं आपल्याला कठीण जातं, पण माहिती असावं की ग्लोब आर्टिचोक नावाची जी भाजी आहे त्याचा कोवळ्या फुलाचा भाग जो आहे तो भाजी म्हणून खाल्ला जातो. चूज अप्रिशिएट आर्टिकल फॉर द गिव्हन सेंटेन्स. आर्टिकल वरती चांगला जोर आहे बघा यावरची, त्यामुळे आर्टिकल चांगलं करून जायचं. Employees at Zeneca were having dash dash essential debate on corporate governance in dash dash company auditorium. An essential E आहे ना, AEIOU हे स्वर आहेत, त्या स्वरांच्या आधी एन लागतात आणि कंपनीचं ऑडिटोरियम एका स्पेसिफिक कंपनीमध्ये ती जाणार आहे. सो दी कंपनी ऑडिटोरियम असं त्याचं उत्तर असेल. 44. नेक्स्ट 45. टिंबटिंब ह्या फळामध्ये जरायुज बीज आढळून आले आहे. फणस मध्ये जरायुज बीज असतंय.
कणिकायन हा टिंबटिंब पिकातील विकार आहे. लिंबूवर्गीय पिकामध्ये कणिकायन हा विकार आहे. खालीलपैकी कशामध्ये केवळ प्रत्यक्ष करून शिकणे हे तत्व वापरले जाते? पद्धतीचे प्रात्यक्षिक. ओके, पद्धतीचे प्रात्यक्षिक याच्यामध्ये प्रत्यक्ष करून शिकणे हे तत्व वापरलं जाते. भारतातील सरासरी पर्जन्यमान किती आहे? 1194. म्हणजे 1200 म्हणतात सरासरी, तर 1194 पर्जन्यमान आहे. त्याला कधी कधी 1200 मिलीमीटर असं देखील काही पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. चला नेक्स्ट. ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असेल अशा ठिकाणी टिंबटिंब आकाराची हरितगृहे उभारतात. सुधारित अर्धवर्तुळाकारचे असतात, कारण वाऱ्यामुळे डॅमेज होऊ नये याच्या मागचा त्याचा उद्देश तो असतो. पण शेती पाणथळ होण्यामुळे जमिनीत टिंबटिंब स्थिती निर्माण करते. काय होतं? वात निरपेशी ही स्थिती. पाणथळ म्हणजे पाणी साचतं जमिनीवर, आणि वात निरपेशी अशी स्थिती होऊन जाते त्या जमिनीची. काही क्वेरीज असतील, तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंटद्वारे लगेच कळवा. ओके, तर त्या शंकांचं निरसन 100% केलं जाईल. आणि मी सबस्क्राईब करा म्हणणार नाही आहे चॅनल, त्याची काही गरज नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ती शेअर करण्याची, कारण बऱ्याच मित्रांना आपल्या माहिती नसते. त्यांच्यापर्यंत चांगला संदेश, चांगली माहिती पोहोचवणं हे आपल्या ॲग्रिकॉसचं काम आहे. त्यासाठी उचललेला हा एक व्हिडिओ आहे मित्रांनो. तर आधी शेअर करा सगळ्या मित्रांना, सगळ्यांपर्यंत ही बातमी पोहोचवा. धन्यवाद. जय ॲग्रिकॉस.